आणखीन दाहक झालेले आहेत. तर नमस्कार, मी हरिदास पवार. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे की गॅस सिलेंडरची टंचाई आणि गॅसचा काळा बाजार. 1400 मध्ये फक्त 5 किलो गॅस. तर तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे. या युद्धाच्या धगीची अन्न सेवेला भरपूर अशी झळ लागलेली आहे. यामध्ये मुख्यतः करून 3, 4, 5 प्रकारच्या अन्न सेवा येतात. त्यामधील एक नंबरची अन्न सेवा आहे शालेय पोषण आहार. वृद्धाश्रम किंवा अनाथालय म्हणजे ज्या मुलांचे आई वडील नसताना ते अनाथालयांचे वृद्धाश्रम जे वृद्धाश्रम असताना त्यांना त्यांना काहीतरी पर्याय व्यवस्था करून अन्न शिजवण्यासाठी लाकडाची काहीतरी पर्याय व्यवस्था करून त्यांना ते अन्न शिजवण्यासाठी ती काहीतरी व्यवस्था करायला पाहिजे. तर आपण मेन महत्वाचा मुद्दा आहे की आता बाहेरच्या देशामध्ये युद्ध चालू आहे, तर याचा पूर्ण जगाला असा याचा जबरदस्त फटका लागलेला आहे. मेन म्हणजे गॅसची टंचाई भरपूर भासत आहे. गॅसची टंचाई म्हणजे कसं नागरिक असे व्हायबल झालेले आहेत. गॅस सिलेंडर तुम्हाला सुरळीतपणे मिळतात. असे काही गडबड गोंधळ करून काही चालणार नाही. तुम्ही बुकिंग केल्यानंतर तुम्हाला 2 दिवसात तुमच्या घरपोच तुम्हाला हा गॅस मिळत असतो. परंतु माणसाची मानसिकता अशी व्यवस्थित नसते की जर गॅस नाही मिळाला तर काय करायचे. तर अजून तर ती एवढी अशी भयानक परिस्थिती आपल्या देशात आलेली नाही. तर आपल्या देशात असा भरपूर असा एलपीजीचा साठा तर शिल्लक आहे. परंतु अफवावर विश्वास ठेवू नका. शासनाने कडक सांगितलेले आहे. शासनाने कडक नियम लावलेले आहे की जर तुम्ही एलपीजीच्या बाबतीत जर गोंधळणारे तुम्ही प्रश्न म्हणजे गोंधळणारे अफवा जर तुम्ही उठवणार असला गॅस बाबत तर यांच्यावर कडक कारवाई असे शासनाने कालच म्हटलेले आहे. तर तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगतो की गॅसच्या सध्याचा रेट काय आहेत आपल्या शहरात असू दे त्या गॅसवर असेल पेट्रोल असेल डिझेल असेल सीएनजी असेल एलपीजी असेल त्याचेही रेट तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगणार आहे. त्याबरोबर गॅस बरोबर आपल्याला घरातील लागणारे एशियन तेल असू दे गोडे तेल असू दे त्याही किमतीत थोडाफार फरक म्हणजे त्या पण किमती थोड्या वाढलेल्या आहेत. ते पण मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे कुठल्या किमती किती वाढलेल्या आहेत कुठल्या शहरात गॅसची किंमत किती आहे किंवा कुठल्या शहरात सध्या तुम्हाला पेट्रोल डिझेल काय भावाने मिळत आहे हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगतो. तुम्हाला तुमचा गॅस बुकिंग करायचा नंबर माहित नसेल तर ते पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगतो. बुकिंग करू शकता ऑनलाईन मोबाईलवर मिस कॉल देऊन किंवा तुम्ही डायरेक्ट व्हॉट्सअपवर हाय रिफिल बुकिंग हा सगळं तुम्ही SMS करून सुद्धा तुम्ही हा सहज तुम्ही घरात बसून हा बुकिंग करू शकता. पण मी तुम्हाला सांगतो गॅस सिलेंडर बुकिंग करण्यासाठी माहिती व जनजागृती या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो. व्हॉट्सअपवरून देखील तुम्ही बुकिंग करू शकता. त्यासाठी इंडियन गॅसचा नंबर आहे व्हॉट्सअप बुकिंग करण्यासाठी पहा इंडियन गॅस त्याचा नंबर आहे 7588888824 याच्यावर तुम्ही बुक रिफिल म्हणून असा SMS टाईप करून तुम्ही मेसेज हा सेंड करा. त्यानंतर तुमचा 1-2 सेकंदात तुमचा गॅस सिलेंडर बुक होऊन जाईल. त्यानंतर HP गॅस याचे बुकिंग आहे व्हॉट्सअपवर बुकिंग करण्याचा नंबर 9222 201122 याच्यावरून तुम्ही देखील बुक रिफिल असा SMS टाईप करून तुम्ही हा सेंड करू शकता. त्यानंतर नंबर आहे 1800224344. ही झाली व्हॉट्सअपवरून तुम्ही रिफिल बुकिंग करण्यासाठी. आणि आणखीन एकदा तुम्ही या तिन्ही पण इंडियन गॅस असू दे HP गॅस असू दे भारत गॅस असू दे त्याला तुम्ही कॉल करून देखील तुम्ही बुकिंग करू शकता. तर सुरुवातीला पाहूया इंडियन गॅस. इंडियन गॅसचा टोल फ्री नंबर आहे बुकिंग करण्यासाठी ऑनलाईन बुकिंग करण्यासाठी 84 54 55 55 इंडियन गॅस. त्यानंतर HP गॅस साठी आहे 94 93 60 22 22 HP गॅस तुम्ही ऑनलाईन बुकिंग करू शकता. त्यानंतर 3 नंबरला आहे भारत गॅस. भारत गॅस साठी 2 नंबर आहेत. एक पहिला आहे 7715 012 345. 2 नंबरला आहे 7718 01234. यावरून तुम्ही मिस कॉल देऊन तुम्ही बुकिंग करू शकता. एक महत्वाचं म्हणजे तुम्हाला बुकिंग करायचं असेल तर तुमचा मोबाईल त्यांच्याकडे नोंदणी केला असावा तर तुमचा हा बुकिंग केले जाईल. अन्यथा तुमचे बुकिंग होणार नाही. थोडक्यात काय तर 2016 हे गेले पैसे काढण्यासाठी लाईन मध्ये गेलेले आहे. 2016 2019 हे ऑक्सिजन घेण्यासाठी लाईन लागली होती. त्यानंतर 2022ला वॅक्सिन घेण्यासाठी लाईन लागली होती आणि आता 2026ला गॅस सिलेंडर घेण्यासाठी लाईन लागलेली आहे. तर सध्या गॅसचा काय रेट आहे पहा. गॅसचा सध्याचा रेट 912 रुपये 50 पैसे प्लस 60 रुपयाची वाढ झालेली आहे. टोटल 972 रुपये तुम्हाला घरगुती गॅस तुम्हाला मिळतो. 14.2 किलोचा घरगुती गॅस 972 रुपये तुम्हाला पडतो. तर त्यानंतर 2 नंबरला आहे व्यावसायिक गॅस म्हणजे हॉटेल व्यावसायिक असू दे कुठले पण व्यावसायिक असू दे जे गाडी असताना खाण्यापिण्याचे गाडी असताना चौपाटी असतात त्याला व्यावसायिक गॅस म्हणतात. पूर्वीचा त्याचा रेट होता 1836 रुपये त्यामध्ये वाढ झालेली आहे.
144 रुपये. तर हा व्यवसाय गॅस टोटल 1980 रुपयाला पडत आहे. 19 किलोचा हा व्यवसाय गॅस असतो. घरगुतीसाठी लागणारे आपले एस तेल असू दे म्हणजे गोडे तेल असू दे, त्यामध्येही त्या किमतीमध्ये थोडा फरक पडलेला आहे. पूर्वीचा रेट होता 147 रुपये. तर तोच रेट आता सध्या 157 रुपये झालेला आहे. होलसेलमध्ये झालेला आहे. त्यानंतर कर्मचारी ग्राहकांमध्ये वादविवाद होत आहे गॅसबद्दल किंवा बुकिंग करून देखील आम्हाला गॅस व्यवस्थित मिळत नाही. यामुळे कर्मचारी आणि जे ग्राहक असणार गॅस त्यांच्यामध्ये वादविवाद होत आहे. काही ठिकाणी तर पोलीस बंदोबस्तामध्ये गॅसचे वितरण होत आहे, जेणेकरून वादविवाद हा होऊ नये म्हणून. त्यानंतर काळा बाजार करणाऱ्यावर शासनाकडून कडक कारवाई होणार आहे. एलपीजीचे काळा बाजार म्हणजे जास्त दराने तुम्ही गॅस विक्री करू शकत नाही. उदाहरणार्थ ब्लॅकने विक्री करू शकत नाही किंवा एलपीजीच्या बाबतीत अफवा उठवू शकत नाही. जर तुम्हाला आढळल्या तर तुमच्यावर देखील शासनातर्फे कारवाई होणार आहे. त्यानंतर गॅस टंचाईच्या अफवा उठवणाऱ्यावर कारवाई होणार आहे. आता तुम्हाला मी थोडक्यात पाहूया. आपले हे गॅसचं झाले, पण आता पेट्रोल, डिझेल, सीएनजी आणि एलपीजी सध्या आपल्या आपल्या 10 शहर आहेत. त्या 10 शहरातील सध्याचा काय रेट आहे पहा. सुरुवातीला मुंबई शहराचा पेट्रोलचा रेट आहे 104 रुपये 21 पैसे. डिझेलचा रेट आहे 92 रुपये 15 पैसे. त्यानंतर सीएनजीचा रेट आहे 75 रुपये. हा झाला मुंबई. त्यानंतर 2 नंबर आहे ठाणे. ठाणेचा रेट आहे पेट्रोलचा 104 रुपये 48 पैसे. त्यानंतर डिझेलचा रेट आहे 92 रुपये 41 पैसे आणि तो सीएनजीचा रेट आहे 75 रुपये. त्यानंतर पुण्याचा रेट आहे पेट्रोलचा आजचा 104 रुपये 75 पैसे. डिझेलचा रेट आहे 91 रुपये 28 पैसे. सीएनजीचा रेट आहे 91 रुपये 50 पैसे. त्यानंतर नाशिकचा पेट्रोलचा भाव पहा 105 रुपये 12 पैसे. त्यानंतर डिझेलचा रेट आहे 93 रुपये 55 पैसे आणि सीएनजीचा रेट आहे 91 रुपये 50 पैसे. त्यानंतर नागपूर शहरातील पेट्रोलचा रेट 106 रुपये 4 पैसे आणि डिझेलचा रेट आहे 94 रुपये 22 पैसे. त्यानंतर सीएनजीचा रेट आहे 93 रुपये. त्यानंतर सोलापूरमध्ये पेट्रोलचा रेट आहे 105 रुपये 45 पैसे प्लस त्या डिझेलचा रेट आहे 94.5 पैसे आणि सीएनजीचा रेट आहे 90 रुपये. त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील पेट्रोलचा रेट आहे 105 रुपये 40 पैसे. त्यानंतर कोल्हापूरमध्ये डिझेलचा रेट आहे 93 रुपये 60 पैसे आणि सीएनजीचा रेट आहे 89 रुपये 50 पैसे. त्यानंतर लातूर मध्ये पेट्रोलचा रेट आजचा रेट आहे 106 रुपये 30 पैसे आणि डिझेलचा रेट आहे 94 रुपये 45 पैसे. त्यानंतर सीएनजीचा रेट आहे 92 रुपये. जळगावचा रेट आहे 105 रुपये 10 पैसे. त्यानंतर डिझेलचा रेट आहे 91 रुपये 10 पैसे. त्यानंतर सीएनजीचा रेट आहे जळगावमध्ये 91 रुपये. अहिल्यानगरमध्ये पेट्रोलचा रेट पहा 105 रुपये 25 पैसे. त्यानंतर डिझेलचा रेट आहे 93 रुपये 68 पैसे आणि सीएनजीचा रेट आहे 90 रुपये 50 पैसे. पूर्वी एलपीजी गॅस असतो ना, जो रिक्षात भरतात किंवा टेम्पोत भरतात, तो एलपीजी गॅस असतो. त्याचा पेट्रोल पंपावरचा रेट पूर्वी होता 45 रुपये, तर आजचा रेट तिथे आहे 80 रुपये. तर अशा प्रकारचा व्हिडिओ होता. तुम्हाला कसा वाटला ते जरूर कमेंटद्वारे सांगा आणि तुमच्याही शहरात, तुमच्या भागात, तुमच्या गावात तुमचा गॅसची परिस्थिती काय आहे हे देखील कमेंटद्वारे सांगा आणि नवीन असाल तर आपल्याला फॉलो करायला विसरू नका. तर व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.